राज्य मागासवर्ग आयोगाचा मराठा सर्वेक्षण अहवाल सरकारला सादर। 20 फेब्रुवारीला विशेष अधिवेशनात आरक्षणाबाबत निर्णय। मुख्यमंत्र्यांची माहिती। आरक्षणासाठी सरकार सकारात्मक असताना मनोज जरांगेंनी आंदोलन करायला नको होतं। मुख्यमंत्र्यांचं वक्तव्य। आंदोलन मागे घेण्याचंही आवाहन। कुणबी प्रमाणपत्र देणं थांबवा। ओबीसी आरक्षणातली घुसखोरी थांबवा। मंत्री भुजबळांची मागणी। मराठा समाज सामाजिकरित्या मागास कसा? भुजबळांचा सवाल। मनोज जरांगे यांच्या उपोषणाचा आजचा 7वा दिवस। कोर्टाच्या आदेशानंतर जरांगेंनी सलाईन लावलं। मनोज जरांगेंना पाठिंबा आणि मराठा आरक्षणासाठी मराठा समाज आक्रमक। परभणी, हिंगोली, नांदेडसह सोलापूर आणि पुण्यामध्ये चक्काजाम। राष्ट्रीय सहकारी साखर संघाच्या अध्यक्षपदी हर्षवर्धन पाटील यांची बिनविरोध निवड। साखर संघावर प्रथमच भाजपचं वर्चस्व। राज्यसभेचं तिकीट न मिळाल्यामुळे पाटील यांचं राजकीय पुनर्वसन। इम्तियाज जलील उत्तर मुंबईतनं निवडणूक लढण्याची शक्यता। असदुद्दीन ओवेसींकडे इम्तियाज यांनी व्यक्त केली इच्छा। बारामतीमधनं अजित पवारांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्या लोकसभा एंट्रीची नांदी। बारामतीमध्ये सुनेत्रा पवारांची माहिती आणि कार्याचा आढावा घेणारा विकास रथ। नणंद आणि भाऊजाईमध्ये लढतीचे स्पष्ट संकेत। राष्ट्रवादी काँग्रेस आजच हायकोर्ट आणि सुप्रीम कोर्टात कॅव्हेट दाखल करणार। शरद पवार गटानं विधिमंडळ निकालाविरोधात दाद मागण्याची भूमिका घेतल्यानं राष्ट्रवादीचा सावध पवित्रा। संभाजीनगरमधील जागतिक दर्जाची पर्यटन स्थळं दहशतवाद्यांच्या निशाण्यावर। एनआयच्या कारवाईनंतर खळबळजनक माहिती। इसिसच्या संपर्कातील संशयित तरुणाला बेड्या। कोल्हापूरमध्ये आजपासून शिवसेना शिंदे गटाचं 2 दिवसीय महाअधिवेशन। मुख्यमंत्री एकनाथ शिंदे पदाधिकाऱ्यांना मार्गदर्शन करणार। जाहीर सभेचंही आयोजन। दिल्लीमधल्या अलीपूरमध्ये केमिकल गोदामांना मोठी आग। आगीत होरपळून 11 जणांचा मृत्यू, 4 जखमी। आगीचं कारण अस्पष्ट। शेतकरी आंदोलनाचा आजचा 4था दिवस। सरकारसोबतची 3री बैठकही तोडग्याविनाच। दिल्लीच्या सीमेवर धरणं आंदोलन सुरू। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।